नमस्कार मित्रांनो, मी काजल, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आम्ही सगळी फॅमिली चाललो आहोत ते म्हणजे ज्योतिबाच्या दर्शनाला। आणि ज्योतिबाच्या दर्शनाच्या पहिले आम्ही कोणत्या गावात चाललो आहे आणि कसं चाललो आहे, तिथून पुढे आम्ही कुठे गेलो आणि मग ज्योतिबाला कसे गेलो हे तुम्हाला मी सगळं थोडक्यात सांगणार। त्यासाठी तुम्हाला काजल बापट ऑफिशियल या चॅनलवर जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे आणि काजल आदित्य बापट या इन्स्टा आयडीला सुद्धा फॉलो करायचं आहे, शेअर लाईक ही करायचे आहे। जाताना कराडवरून निघालो होतो आम्ही आणि आम्हाला जायचं होतं पहिल्यांदा वसगडे गावात। वसगडे हे गाव कोल्हापूर पासून काही मीटर अंतरावर आहे। ते गाव आमच्या सासूबाईंच्या मामाचं गाव आहे आणि आम्ही जरा खूप दिवसानंतर निघालो होतो कोल्हापूरला। त्यांची इच्छा होती त्यांना भेटायची म्हणून आम्ही तिथे गेलो। चला तर कोल्हापूरच्या जवळ आल्यानंतर पुढारी, सकाळ, लोकमत या सगळ्या न्यूजपेपरच्या कंपन्याही आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळतात। इथे बालभारती पुस्तक तर आपल्याला माहितीच आहे, ते सुद्धा इथे तयार होतं। कोल्हापूर जवळ आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं। त्याचबरोबर जाताना आपल्याला या फॅक्टरी सुद्धा बाहेरून बघायला मिळतात। घरून निघायचं ज्योतिबाला जायचं म्हटल्यानंतर मी पहिल्या चपाती करून घेतली, कारण जाताना तिथे खूप छान असा रोड लागतो आणि आपलं घरचं जेवण म्हटल्यानंतर भारीच। मग येताना मला भाजी घ्यायचं, मी वेळ झाला म्हणून भाजी नाही, पण आम्ही चपात्या, भजी, मिरची भजी आणि वडापाव घेतली। तसेच इथे मिरची भजी कोल्हापूरमध्ये खूप भारी भेटतात आणि वडापाव जसा आपला बाहेर पावासोबत भेटतो तसा इथे ब्रेड सोबत आपल्याला वडापाव आणि या वड्याची टेस्ट सुद्धा बाकी वड्यांपेक्षा जरा वेगळीच टेस्टी आहे आणि खूपच मस्त आहे। कोल्हापूर जवळ पोहोचलो आणि माझा अगस्त्य झोपी गेला। आता कधी उठतो याचा विचार करत होते, कारण तो डायरेक्ट जिथे वसगडे गावात जायचं तिथे गेल्यानंतर उठल्यानंतर खूप दंगा करणार याचं टेन्शन। काय द्यायचं मामा? सरबत सरबत म्हटले जरा थंड पिऊया। गाडी एकदा थंड झाली ना एकदमच थंड होती ना, पहिले किती चटके बसलो। कोल्हापूरमधून वडा घेतला आणि थोडंसं काही किलोमीटर अंतरावर येऊन आम्ही एक साईडला गाडी लावली झाडाखाली आणि तिथे मस्त चपाती, वडापाव आणि गरम गरम अशी भजी खाल्ली। मग आम्ही निघताना जेवण करून आले होते आणि आम्ही तिघजण नाश्ता करून आलो होतो, त्यामुळे आम्हाला भूक लागली होती। त्याच्यामुळे आम्ही तिथे पोहोचण्याच्या पहिले हे खाऊन घेतलं आणि बोलत चला आपल्या प्रवासाला निघूया। हे आहे वसगडे गाव। वसगडे गावामध्ये एंट्री सुंदर सुंदर असे घर दिसायला लागले। खरं तर आम्ही या गावामध्ये गेल्यानंतर मम्मीच्या माहेरी म्हणजे मम्मींच्या आजोळी गेलो आणि तिथे पाहुण्यामध्ये बसलो वगैरे आणि गप्पा मारल्या। पण तिथे काय मी व्हिडिओ घेतलाच नाही, कारण कसं आहे मी पहिल्यांदा जात होती आणि काहींना आवडतं तर काहींना आवडत नाही गावाकडच्या साईडला, त्याच्यामुळे मलाही अनकम्फर्टेबल फील होत होतं आणि समोरच्या अनकम्फर्टेबल वाटायला काही व्हिडिओ काढला नाही। गप्पा वगैरे मारून आम्ही 1-2 तासानंतर परत कोल्हापूरकडे निघालो। तिथे मस्त असा घेतला। आजोबांनी इथे मात्र छान केलंय हा। इथे त्यांनी गाड्याचं टाकलं भारी, कारण त्यांच्या घराच्या बाहेर ना खूप ग्रीनरी होती, आंब्याचे वगैरे मोठे मोठे झाडं आणि शांत अशी हवा येत होती, थंडगार वाटत होतं आणि तिथे उसाचा रस प्यायला फारच मज्जा येत होती। मुलगी बघण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर। मुलगी बघितली नाही अजून, फक्त आम्ही पाहुण्यांच्या घरी गेलो होतो। माझ्या सासूबाईंच्या आजोळी गेलो होतो। मस्त वसगडे म्हणून गाव आहे, सुंदर असं मस्त गाव आहे आणि तिथं गेलो ना तर पहिल्यांदा म्हणजे आता ते पूर्वीचे लोक होते ना, ते कोण नव्हते, त्यांचे सून मूल असे लोक होते, बोली ते ओळखता का नाही, पण ते पण इतके भारी होते ना, त्यांनी आम्हाला एकदम असं नाही का आपल्यासारखं जशी पहिल्यापासून ओळख आहे असं बोलणं वगैरे खूप। कोल्हापूरचे लोक तशी छान असतात, चांगले असतात, मायाळू असतात कोल्हापूरचे लोक। मस्त भारी वाटलं। तू पण छान दिसते पण आज। थँक्यू मम्मी, तुझ्या आईच्या गावाला येऊन कसं वाटतं तुला? एकदम भारी वाटलं मला माझ्या आईच्या गावाला येऊन। लहानपणाची आठवण आली। पण तू कधी आलेलीस का इकडे लहानपणी? मी आलो होती ना लहानपणी, मग आई सोबत आले होते मी, जत्रेला ते आले होते। पण आता जरा मोठं झाल्यानंतर लग्न ते झालं, मला काय माहित नाही ना।
नाही नाही नका कशाला, मस्त वाटतं. आंबट असते घाण पाण्यात आहे तू बोलतोय, इथे पाणी आहे. पाणी बाळा खाली आहे, झाड तिकडे, झाड आहे इकडे, इकडे झाड आहे. हाताला येतात दुःखी आंबे काजू. अवतार कसं झालं ना, उसाचा रस घेतला आणि पटापट पटापट मी पियायला लागली. त्याचं कारण असं आहे, अगं तिने एकदा ग्लास त्याला लावला की मला देत नाही, त्याच्यामुळे माझे हाल बघायचे. त्याचबरोबर इथे आजोबांनी इतके छान झाडं लावलेले होते ना, त्याचे आंबे पण खूप मोठे मोठे आणि मस्त असे दिसत होते. कुणाचं मामा, नवरा बायकोचं चालूच असतं. नवरा बायकोचं नातं कशाला असतं? दोघांचा सेम अधिकार असतो. हे आमच्या आहोंचे मामा मामी आहेत मोठे. मामा आमचे खरंच खूप फ्रेंडली आहे आणि त्यांच्यासोबत आमची खूपच मजा चालू असते. आणि आम्ही आता कोल्हापूरमध्ये पोहोचलो. सगळे गावापासून काही किलोमीटर अंतरावर, म्हणजे 10 ते 15 किलोमीटर अंतरापासून पुढे कोल्हापूर आहे. कोल्हापूरमध्ये काय काय प्रगती झाली, आम्ही कुठे राहत होतो, काय करत होतो, या सगळ्या गोष्टी मामा मामी मम्मी आणि आमचे हे यांच्या चौघांमध्ये चर्चा चालू होती. मी त्यांचं बोलणं ऐकत होते, पण भारी वाटत होतं. कसं आहे ना, आमच्या यांचं बालपण हे कोल्हापूरमध्ये आणि नाशिकमध्येही गेलं आहे, पण जन्मापासलं ते 5वी पर्यंत त्यांचं बालपण हे कोल्हापूरमध्येच गेलेलं आहे. या सगळ्या आठवणी सोबत घेत त्यांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या. बापरे, इथे तर काहीच नव्हतं, फक्त रस्ता होता. केवढी मोठी बिल्डिंग झाली, बापरे इकडे तर काहीच नव्हतं. असं ऐकत ऐकत आम्ही कधी पुढे आलो हे समजलंच नाही. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या यांची शाळा दाखवते. आधी इथे शाळेमध्ये होते, विक्रम हायस्कूलमध्ये. खूप वेळा ऐकलंय विक्रम हायस्कूल आणि मी बघितलेलं सुद्धा आहे. लहानपणी इयत्ता 1ली ते 4थी ते ह्या हायस्कूलला होते. त्याच्याबरोबर 2री 3री नंतर समोरच शाळा आहे विक्रम हायस्कूलची, तिथे सुद्धा त्या वर्गात ते गेले, तेही मला ते दाखवत होते. इथेही शाळा आहे विक्रम हायस्कूलची, पण आता यापेक्षा पाठीमागे खूप मोठी शाळा झाली आहे असंही त्यांनी मला सांगितले. कसं वाटतं आधी तुम्हाला? एक नंबर शाळा वाटते. वगैरे पहिल्या सगळं जुन्या आठवणी ताज्या होत आहेत सगळ्या. चालत येत होतो, जुन्या आठवणी ताज्या होत्यात आणि सगळं फिरतोय कोल्हापूर, तर असं वाटतंय की वेगळंच वाटतंय जरा. असं पहिल्या जुन्या जुन्या आठवणी ताज्या होत्या. हो ताज्या कुठे म्हटले शिळ्या होत्या आठवणी, ताज्याच आठवणी, पण फील कसं होतंय ताजं? ते मोबाईल व्यवस्थित फील पण ताजं होतंय का? फील पण ताजं होते सगळ्यांसोबत. जेवढे जण होते ना सोबत, तेवढे आता इथं आहेत. बस वगैरे बघा ना किती आहे, बघ कसं हे सगळ्या बस इथं येतं ना, आपल्या ज्या बसी. आता आम्हाला जायचे होते म्हणजे कोल्हापूरमधून डायरेक्टली ज्योतिबाला, पण अगस्त्याला माझ्या रेनडिअर आणि पिकॉक बघायचे होते. त्याच्यामुळे आम्ही सगळं सोडलं आणि पहिलं शाहू पॅलेसला गेलो. बाहेरून शाहू पॅलेस बघता येईल आणि तेवढाच वेळ पण नाही आपल्याला, त्यामुळे लवकरात लवकर आवरून आपण ज्योतिबालाही निघू असा प्लॅन केला. शाहू पॅलेसच्या गेटमधून एंट्री करतानाच आपल्याला तिकीट घर दिसते, तिथे तिकीट घेऊन आपण शाहू पॅलेसमध्ये एंट्री करू शकतो. त्याच्याशिवाय आपल्याला आतमध्ये एंट्री नाही, म्हणजे बाहेर फिरू शकतो पण पॅलेसच्या आत आपल्याला एंट्री नाही. तर आम्ही इथे तिकीट वगैरे काढलं नव्हतं, कारण आम्हाला बाहेरच्या बाहेरच फिरायचं होतं. जर तुम्हाला आतमधून पूर्ण म्युझियम बघायचं असेल तर तुम्ही तिकीट काढू शकता आणि तिकीट काढूनच आतमध्ये तुम्हाला एंट्री मिळेल. त्याच्यामुळे आम्ही ते काय तिकीट वगैरे काढलेलं नव्हतंच. न्यू पॅलेस बघायचं बघून या आम्ही जावा. हे बाळ डग बघ किती मोठे आहेत. न्यू पॅलेस बाहेरून बघून जा बाई. अजल काय बघते?
कसं भारी वाटते माहिती का? मस्त वाटते, काय सांगू शकत नाही. इतकं छान वाटतंय ना, मस्त हिरवगार सगळे झाडी वगैरे निवांत. अगस्त्य कसं वाटतं तुला? कोण वाटतं? हो. तू पुढे बसतो का? हा आहे कोल्हापूर मधला शाहू पॅलेस. शाहू पॅलेस आतमध्ये खूप सुंदर आहे, खूप मोठं म्युझियम आहे. आणि माझा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मिनी ब्लॉग मी टाकला आहे आणि फुल ब्लॉग सुद्धा. तर इथे शाहू महाराजांनी जे शिकार केले होते ते इथे सगळं आतमध्ये आपल्याला वाघाबरोबर तर त्यांच्या नखांपासून काय स्टँड वगैरे काय बनवलंय आणि इथे प्राणी त्यांना भुस्सा भरून ठेवलेला आहे ते सुद्धा इथे बघा. शाहू पॅलेस आणि आम्ही छान असं सगळे लाईन जाऊन आलो. कोल्हापुरी मस्त फिरून आलो. बाहेरून का होईना कोल्हापूर आम्ही बघून आलो. आता आम्ही निघालो आहे कोल्हापूर जवळील वाडी रत्नागिरी डोंगरावरती वसलेलं प्रसिद्ध ज्योतिबा देवस्थान. ज्योतिबा देवस्थानाचे धार्मिक महत्व काय आहे, ज्योतिबाची कथा ही आपण थोडक्यात जाणून घेऊया. ज्योतिबा ते कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर पासून निघालो आम्ही ज्योतिबाला, तर त्याचं अंतर होतं 15 ते 20 किलोमीटर अंतर आहे. असं आम्ही अंतर पार करून ज्योतिबाला पोहोचलो. पण त्या पहिले मी तुम्हाला दाखवते ज्योतिबाला पोहोचलो कसं. तर इथे जाताना आहे ना खूप सुंदर असे गावं लागतात आपल्याला आणि खूप छान छान झाडी वळण आणि आपल्याला छोटासा असा वरती डोंगर पार करून जायचा आहे. म्हणजे छोटासा असा घाट रस्ता आहे. ज्योतिबाला नेहमीच गर्दी असते, पण रविवार म्हटल्यानंतर हा ज्योतिबाचा वारच आला, त्याच्यामुळे इथे खूपच गर्दी होती. आज बोलली चला तर आम्हालाही आमच्यासोबत ज्योतिबाला घेऊन जाऊया. जाताना पहिलं पार्किंगचं तिकीट काढले आम्ही, खालीच तिकीट वगैरे काढले आणि वरती आलो. वरती आल्यानंतर तिथे पार्किंगला आपल्याला जागा आहे, तिथे गाडी पार्क वगैरे केली आणि समोर केदारनाथ आईस्क्रीम वाले दिसले. तिथे गेल्यानंतर आमच्या अगत्याने केला होता मोठा दंगा. इथे समोर बोले व्हिडिओ वगैरे काढावा, पण खालून तो माझा असं साडीचा पदर खेचत होता. मम्मा मला एक तरी आईस्क्रीम घेऊन घे. तोपर्यंत बोली चला मस्त बाहेरचं वातावरण छान झालंय आणि खूपच भारी वाटते, तर चला एक मस्त व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते. हो नाही करत साहेबांनी आमच्या आईस्क्रीम ही घेतली, पण याची गॅरंटी आहे घरी जाऊन त्याला 100% सर्दी होणार. पण तरी पण त्याच्या हट्टामुळे आज आम्ही त्याला आईस्क्रीम घेऊन दिली, नाही तर आम्ही लस्सी ताक आणि आईस्क्रीम त्याला पूर्णपणे बंद केलेले आहे. ज्योतिबाची कथा सांगणार बोलली आणि हे काय सांगत बसली असं तुम्हाला वाटत असेल ना? नाही हो, माझा मिनी ब्लॉग आणि डेली ब्लॉग याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आणि आम्ही काय करतो त्यासोबत ते तुम्हाला मी दाखवणार. तुम्ही ज्योतिबाला आणि कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाल ना तर हा तुम्हाला नक्की हे बघायला मिळणार. काय माहिती का, नवीन जोडपं लग्न झाल्यानंतर घरी नाही पण आपण आलो तेवढं काय नव्हतं ना, महालक्ष्मीला पहिलं जाऊन येतात. हा तसं इथे आम्हाला नवीन असं सुंदर आणि छान जोडपंही बघायला मिळाले. नवीनच नव्हतं. ज्योतिबाला गेल्यानंतर ज्या मोठ्या मोठ्या दीप ज्वेल माझ्या पाठीमागे दिसतात ना त्या खूप भारी वाटतात. एंट्री केल्यानंतर पहिल्या आपल्याला दीप ज्वेल अशा छान दिसतात. हवाय ती ना मस्त हो खूप छान आहे. भारी वाटतंय. मामी कुठे आहे? काही पुढे जा.
कोणती पाहिजे मला त्याला घ्यायची गाडी पण येताना घ्यायची ना. येताना घ्यायचे मोकळे जाताना दर्शन इकडे बघ, तुला काय पाहिजे सांग, आपण जाताना घेऊया. हा? त्याला मी तेच बोलले यातून घे बघ, तुला कोणती पाहिजे चॉईस कर, आपण येताना 100% घेऊया. कुठे लॅम्बोर्गिनी? फॉर्ड गाडीच्या इथे कुठे फॉर्ड गाडी? कुठे ही ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स घ्यायची नाही नाही तिकडून आल्या कितीला होती ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स? कितीला? 100 आणि 150 फिक्स रेट आहे. इकडे या या गाड्या 100 रुपये आहे. हो का? मी सांगली ना लॅम्बोर्गिनी. हा आधी बघू. लॅम्बोर्गिनी अरे ही लॅम्बोर्गिनी घ्यायची ना. हा एवढ्या चांगल्या गाड्या सोडल्या आणि साहेबांनी आमच्या काय घेतलं म्हणजे बघा, हातात ॲम्ब्युलन्स घेतली आणि मला खूप राग आला त्याने ॲम्ब्युलन्स घेतल्यामुळे. काय काय माहित नाही, पण मी त्याला नकोच बोलत होती, दुसरी गाडी घे. कितीला आहे? 10 रुपये देवाला व्हायला लागतो जाऊन. ऑनलाईन दे कर. फोन पे करा, नंबर काढा. QR कोड नाही. जे तुम्ही बघितलं हे आहे दौना. हा दौना ज्योतिबाला तिथे पाहावं लागतो म्हणून सगळेच भाविक इथून जातानाच घेऊन जातात. बापरे, एवढी मोठी गर्दी बघून ना आम्ही ठरवलं की नाही, इथे आपल्याला मुखदर्शन घेणंच योग्य आहे, कारण खालीपर्यंत खूप गर्दी होती आणि इथे 8-8:30 वाजले होते. मग आपलं दर्शन कधी होणार हा विचार करून आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. ज्योतिबा देवस्थान हे अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानलं जातं. ज्योतिबा या देवतेलाच ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ आणि सौदागर अशा विविध अंगांनी उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्यांचा तेजपुंज अवतार म्हणून मानले जाते. यातील केदारलिंग हे भगवान शिवांचं रूपच मानलं जातं आणि ते अन्याय आणि दृष्ट शक्तीचा नाश करणारे म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीशी ज्योतिबांचा घनिष्ठ संबंध मानला जातो. या मंदिराची रचना पारंपरिक आणि भव्य आहे. उंच डोंगरावर बसलेलं हे मंदिर दगडी बांधकामाचं असून त्यावरती सुंदर कोरीव काम दिसते. मंदिरात ज्योतिबा देवाची थांब ना मग, चला की पुढे, मी आलो. पाषाणातील आहे. मंदिर परिसरातील अनेक छोटी मंदिर आणि दीपमाळा दिसतात. येथील वातावरण प्रसन्न आणि आध्यात्मिक वाटतं. डोंगरावरूनच आसपासचा परिसर खूपच सुंदर दिसतो, त्यामुळे धार्मिकतेसोबत निसर्ग सौंदर्याचा देखील आनंद मिळतो. येथील मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे होणारा गुलाल उत्सव. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. याला चैत्र यात्रा असते. या काळात लाखो भाविक ज्योतिबांच्या दर्शनासाठी येतात आणि संपूर्ण परिसर गुलालाने गुलाबी रंगात न्हावून निघतो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या जयघोषाने वातावरण दुमदुमून जाते. हा उत्सव महाराष्ट्रातील सर्वात वेगळ्या आणि रंगीबिरंगी धार्मिक परंपरांपैकी एक मानला जातो. असे इथे ज्योतिबाचे महत्व आहे आणि ज्योतिबाचे देवस्थान खूप सुंदर आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही खरंच मनापासून ज्योतिबाचे भक्त असाल तर माझ्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि माझे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा. मग तसेच काजल आदित्य बापट या इन्स्टा आयडी वर जाऊन सुद्धा माझ्या चॅनलला फॉलो करा. त्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. झालं.